खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। तर मग वाट कसली बघताय, चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये। प्रचंड व्हरायटी, सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर। 10,000ची सिल्क साडी फक्त 2,500, 1,000 रुपयांची जुला सिल्क 499 ला, जेंट्स साठी 1 शर्ट वर 2 शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स। ऑफर फक्त 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। बेडकीहाळची शान उषाराणी हत्तीचा मृत्यू। बेडकीहाळ व परिसरातून हळहळ। बेडकीहाळची शान उषाराणी हत्तीचा 51व्या वर्षी शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला। उषाराणी हत्तीवर बेडकीहाळ व परिसरातील नागरिकांचं खूप प्रेम होतं। बेडकीहाळची शान उषाराणी हत्तीचा मृत्यू झाल्यामुळे बेडकीहाळ व परिसरातून हळहळ व्यक्त होतीये। आचार्य रत्नश्री 108 देशभूषण महाराज यांच्या कुंपणवाडी शांतिगिरी आश्रमातील बेडकीहाळ गावात 1971 मध्ये सर्कल बैल शिमोगा येथून वयाच्या 6व्या वर्षी एक हत्ती आणण्यात आला होता। बेडकीहाळ गावचे संदीप पोलीस पाटील यांच्या शेतात हत्ती राहत होता। कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अनेक धार्मिक केंद्रांमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात प्रामुख्याने उषाराणी हत्ती सहभागी होत होता। ऐतिहासिक दसरा उत्सव, दिवाळी आणि पालखी सोहळ्यासह जैन समाजाच्या पंचकल्याण महोत्सव कार्यक्रमात सहभाग घेतला। उषाराणीची ओळख धार्मिक कार्यक्रमातही नाही तर चित्रपट आणि मालिकांमध्येही होती। स्वामी समर्थ चित्रपट, जाणता राजा महानाट्य, राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या मालिकेनं आपली छाप पाडली होती। श्री स्वामींजी आणि माऊत बसू लक्ष्मेश्वर यांनी उषाराणी हत्तीच्या मृत्यूला अखेरची श्रद्धांजली वाहिली। शनिवारी सायंकाळी 6 वाजेनंतर मृतदेह वन विभागाच्या वाहनात क्रेनने कोथळी शांतिगिरी टेकडीवरून बेडकीहाळ सर्कल ते जुने बसस्थानक येथे नेण्यात आला। चिकोडी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मृत हत्तीचं शवविच्छेदन करून विधीनुसार अंत्यसंस्कार केले। उषाराणी गेल्यामुळे बेडकीहाळ बेळगाव जिल्ह्यातून हळहळ व्यक्त केली जातीये। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।